वाटप कसे करायचं आहे सगळ्यांबद्दल चर्चा होती. आपले पक्षाचे कोण कोण कार्यकर्ता कसे कसे आहे, कसे झाले पाहिजे, ठीक ना, ते सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. पण आमची इथून खूप पॉझिटिव्ह आहे की महायुतीमध्ये जेवढेही घटक आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण अमरावतीमध्ये सोबत लढलो पाहिजे. तर अमरावतीमध्ये सोबत लढणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे. हां, जिथपर्यंत आमचे पक्षाचे आदेश आहे की कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि रवीजींसोबत तो ऑलमोस्ट झालेलंच आहे कॉन्व्हर्सेशन. आज उद्यापर्यंत फायनल होईल आणि रवीजींचेच पक्ष आपल्यासोबत राहील. अजूनही आम्ही प्रयत्न करत आहे की जेवढेही बाकीचे घटक पक्ष आहेत तेही सोबत राहिले पाहिजे. ठाकरे बंधूंकडून जे आहे ते राष्ट्रवादीला मुंबईत केवळ ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागेच्या प्रस्तावाची माहिती जी आहे ते आलेली आहे समोर आणि जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. कसं बघताय कडे आपण? मला असं वाटतं राष्ट्रवादीनी शिवसेनेसोबत जाऊच नाही. कारण उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने इलेक्शन लढत आहे, आमच्याच जिल्ह्यामध्ये नगर परिषदमध्ये एक नगर अध्यक्षाची सीट होती अंजनगावची, 450 मतं होते नगर अध्यक्षाची पदाला. तर मला वाटतं त्यांची दुकानं बंद होणार आहे, त्यांच्यासोबत जे जाईन त्यांची बंद होण्याची पूर्ण शक्यता आहे. मॅडम, उद्धव ठाकरे म्हणाले की इतके वर्ष आपण लढत आलो, मुंबईत कोणी हिसकावू शकले नाही. युती आघाडी होते, ज्याला कोणी ओळखलं नव्हतं त्या भाजपला खेडोपाडी नेलं. युत्या होतात, तुटतात, पण पहिला अनुभव असा आहे की भाजपने आपली युती तोडली पण आता संपवायला निघाले असं उद्धव ठाकरे म्हणतात आहे की आम्हाला संपवायला निघाले. मी एवढंच सांगू शकते, भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी आहे. ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली. त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं, बाळासाहेब ठाकरेजींनी, की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं. देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजर खुपोसली आणि आज ते उलटा बोलते. एक तर चोरी ऊपर से सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे. तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे, हे सगळी पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेला आहे की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठीत खंजर खुपोसली आहे. तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नये की तुम्हाला संपवायला निघालेस, तुम्ही स्वतः संपवत आहे. कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला घेऊन पुढे चालण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी करत आहे. गौतम अदानी आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि रोहित पवार जे आहेत ते अजित पवारांचे सारथी बनले आहेत. कसं बघताय याकडे? मी वारंवार ज्यावेळी 2 दिवसाची सरकार आमचे आदरणीय अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी बनवली होती, शपथ घेतली होती, त्यावेळीची सुद्धा बोलली होती हा सगळा जेही घडून आलेला हा पवार साहेबांचेच आदेशाने अजितदादांनी केलेला आहे. आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मधात, पण जे सगळं काही झालं अजितदादांनी केलं, भारतीय जनता पार्टीसोबत आले, मग इलेक्शन लढली, शपथ घेतली, उभे राहिले, हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलं आहे. आणि आज काही नवल वाटण्याचं आम्हाला तरी काही कारण नाही आहे. ते सोबत आले तर हे पवार साहेबांचीच इच्छा होती की त्यांनी BJP सोबत गेले पाहिजे आणि आज ते परत अजितदादासोबत येत आहे, तर याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. शरद पवार भविष्यात येथील इंडियामध्ये असं वाटतं? जे चित्र आहे, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते, आज एकमेकासोबत लंच डिनर करत आहे, एकमेकासोबत 7 वाजता मीटिंग घेत आहे. तर याच्या मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते, तेव्हाही ते चुकले नाही. त्यांनी जे जे शब्द बोलले ते 100% करेक्ट होते. ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. पुण्यामध्ये निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदे गटाला देत आहे आणि 23 आणि 24 प्रभागामध्ये त्यामुळे धनगेकरांचा मुलगा जो आहे तो अपक्ष लढण्याची तयारी करतो आहे. मी आपल्याला एवढंच बोलू शकते की जेव्हा युतीची बैठक असते आणि वरिष्ठ लोक जे ठरवतात आणि आपले कार्यकर्ता त्यांचे पदं त्यांची सीटं पाहून कार्यकर्त्यांना जे वाटप होते ते मोठे नेत्या ठरवत असतात आणि त्यांनी कशी ठरवली आहे ते तर तेच उत्तर देऊ शकतात. हे एलिगेशन लावणं आणि युतीत ना बसणं हा त्यांच्या चॉईस असते. आमची चॉईस आहे, आमच्या पक्षाच्या मान्यता आहे की आपण सोबत लढलो पाहिजे. पण भाजपची जागा आहे त्या ठिकाणी धनगेकरांचा मुलगा जर अपक्ष लढत असेल तर मग युतीमध्ये कुठेतरी मी तेच म्हणत आहे, जर युती करत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण काम करत आहे तर तो युतीच्या अगेन्स्ट मानल्या जाईल.
आणि भारतीय जनता पार्टी इमानदारीने काम करते.